न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। संभाजी ब्रिगेड धुळेतर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात 165 तरुण बेरोजगारांना मिळाली रोजगाराची संधी। श्री कल्पतरू दत्त मंदिर येथे दत्त जयंती जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। सेवा सुपर स्पेशालिटी निरोटामा व क्रिटिकल केअर सेंटर येथे मोफत रोगनिदान व उपचार शिबिर संपन्न। परभणी येथील संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। आणि गुलाबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आली शोभायात्रा व पादुका मिरवणूक। आता बातमीपत्र विस्ताराने। संभाजी ब्रिगेड धुळेतर्फे शहरातील पांढरा नदी किनारील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात रविवारी झालेल्या रोजगार मेळाव्यात 165 तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली। संभाजी ब्रिगेड धुळेतर्फे शहरातील पांढरा नदी किनारील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात रविवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मेळाव्यात 165 तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक प्रकाश पाटील हे उपस्थित होते। धुळे जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे। हजारो तरुण आपले शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतात, परंतु आता एमपीएससी यूपीएससी या सेक्टरमधून शासकीय नोकऱ्या मिळतात, त्यामुळे बरेचसे तरुण बेरोजगार असतात। धुळ्यात औद्योगिक क्षेत्र विकसित झालेले नाही, तसेच व्यापाराला पूरक साधने नाहीत, त्यामुळे युवकांना रोजगार मिळत नाही। संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे सर्व समाजातील बेरोजगार युवकांसाठी रविवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर येथील नामांकित कंपन्या व शासकीय निमशासकीय कॉन्ट्रॅक्ट बेसवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या। या मेळाव्यात जिल्ह्यातील 165 तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली। या युवकांना मुलाखती दिल्या व त्यांना पुढील प्रक्रियेसाठी लवकरात लवकर बोलवण्यात येणार आहे। यावेळी उद्योजक प्रकाश पाटील, डॉक्टर योगेश ठाकरे, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष लहू पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मीना भोसले, आनंद पाटील, जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, जिल्हा सचिव महेश पाटील, वाहतूक आघाडी अध्यक्ष मनोज रुईकर, महानगर प्रमुख अमर फरताडे, कामगार आघाडी अध्यक्ष सुनील पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक नांदरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदू आयरराव, माजी तालुकाध्यक्ष नितीन पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाटील, अमर फरताडे यांनी केले। प्रास्ताविक मनोज रुईकर यांनी केले। आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष दीपक नांदरे यांनी केले। जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा। संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा यांच्यातर्फे आज मराठा सेवा संघाच्या सभागृहात जिजाऊ संकुलात धुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी जे नोकरीच्या शोधात आहेत व त्यांना नोकरीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जावं लागतं, त्यांना तो त्रास कमी व्हावा आणि त्यांच्या जागीच प्लेसमेंट व्हाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संभाजी ब्रिगेडने आज धुळे जिल्ह्यात भव्य पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे। या रोजगार मेळाव्याची संकल्पना आमचे जिल्हाध्यक्ष यमनजी भडक साहेब आणि या मेळाव्याचे आयोजक आमचे वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय मनोजदादा रुईकर यांच्या संकल्पनेतून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यातील शेकडो तरुणांनी आपापली नावांची नोंद या ठिकाणी रजिस्टर केलेली आहे आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर जागीच त्यांना त्यांचं अपॉइंटमेंट लेटर असेल, जॉईनिंग लेटर असेल ते देखील दिलं जाणार आहे। आणि सर्व तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फायनान्स असेल, बँकिंग असेल, इंडस्ट्री असेल, IT असेल, ITIची मुलं असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई या ठिकाणी आलेले आहेत आणि संभाजी ब्रिगेडने हा मेळावा अत्यंत यशस्वीपणे पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे। त्याच पद्धतीने दर 4 महिन्यानंतर प्रत्येक 4 महिन्यानंतर रोजगार मेळाव्याचं आयोजन संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे करण्यात येणार आहे असं देखील मी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो। धुळे शहरातील देवपुरातील कृषी कॉलनीतील श्री कल्पतरू दत्त मंदिर येथे दत्त जयंती जन्मोत्सवानिमित्त दिनांक 8 ते 15 डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। सोमवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। धुळे शहरातील देवपुरातील कृषी कॉलनी येथे श्री कल्पतरू दत्त मंदिर ट्रस्ट तर्फे श्री दत्त जयंती जन्मोत्सवानिमित्त श्री कल्पतरू दत्त मंदिर येथे दिनांक 8 ते 15 डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। श्री कल्पतरू दत्त मंदिर येथे
श्री दत्त जयंती निमित्त गेल्या 17 वर्षापासून जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत दिनांक 8 ते 16 डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 4 ते 14 डिसेंबर दरम्यान गुरुचरित्र पारायण संपन्न झाले. शुक्रवार दिनांक 13/12/2024 रोजी रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत रेवती पागे यांचे प्रवचन झाले. तसेच रात्री 9 ते 10:30 दरम्यान वासुआबा पवार यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. शनिवार दिनांक 14/12/2024 रोजी रात्री 8 ते 10:30 वाजे दरम्यान जागृती महाजन धुळे यांचे वारकरी भजन संपन्न झाले. रविवार दिनांक 15/12/2024 रोजी श्री गुरुदत्त महाराज अभिषेक सोहळा सकाळी 7 वाजता, सकाळी 8 वाजता पादुका पूजन व पालखी सोहळा, सकाळी 10 ते 12 दरम्यान दत्त जयंती सोहळा व 12:30 वाजता महाआरती संपन्न झाली. रविवार दिनांक 15/12/2024 रोजी रात्री 8 वाजता हरिभक्त पारायण मंदार शास्त्री जोशी यांचे कीर्तन संपन्न झाले. सोमवार दिनांक 16/12/2024 रोजी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी कल्पतरू दत्त मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष मनीष धात्रक, सचिव संदीप कुलकर्णी यांच्यासह कल्पतरू दत्त मंदिर आदर्श नगर कृषी कॉलनी देवपूर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज कल्पतरू दत्त मंदिर येथे 8 दिवसापासून रोज पारायण आणि विविध रीतीने कार्यक्रम चालू आहेत. आज पालखीचा सोहळा हा अत्यंत मोठ्या प्रमाणात पूर्ण एरियामध्ये रांगोळीचं काढले गेलेले असतात आणि पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये पालखी सोहळा होत असतो. कल्पतरू दत्त मंदिर कृषी कॉलनी त्यातील नागरिक आणि इतर लोक सगळे यामध्ये सहभाग नोंदवत असतात. आणि आज पालखी सोहळा, त्याच्यानंतर 12 वाजता जन्म सोहळा होणार आहे आणि उद्या सर्व कॉलनीतल्यांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन केलं आहे. तर मी आपल्याला विनंती करतो सर्वांना या माध्यमातून की सर्वांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. श्री गुरुदेव. धुळे शहरातील साखरवडवरील सेवा सुपर स्पेशालिटी न्यूरो ट्रॉमा व क्रिटिकल केअर सेंटर येथे रविवारी मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील साखरे रोडवरील सेवा सुपर स्पेशालिटी न्यूरो ट्रॉमा व क्रिटिकल केअर सेंटर येथे मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. शिबिरात पार्किन्सन्स आजार, पाठीच्या कण्यासंबंधित आजार, न्यूरोपॅथी, मेंदूविकार, तोत्रेपणा, वाचादोष, श्रवणदोष आदींवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार करण्यात आले. यावेळी डॉक्टर सुमेध अग्रवाल, डॉक्टर शशिकांत बामणे, डॉक्टर दिशा पटणे, डॉक्टर AM वागडे, डॉक्टर राहुल साळुंके, डॉक्टर प्रियंका गोराने आदी उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर सुमेध अग्रवाल आहे, मेंदूविकार तज्ञ. तर आजचं शिबिर हे बेसिकली आपलं रिहॅबिलिटेशनचं शिबिर आहे. याच्यात आपलं जे आजार असतो, आजार झाल्यानंतर जे आपल्याला पुनर्वसन म्हणतो आपण, व्यायाम करणं, कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं, कोणत्या पेशंटला कोणत्या व्यायामाची गरज आहे हे सगळं, किंवा बोलायचं स्पीच थेरपी म्हणतो आपण, किंवा ऑक्युपेशनल थेरपी, हे सगळं ह्याचं आपण शिबिर घेतलेलं आहे. तर ह्याच्यात आपल्या टीममध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉक्टर दिशा पाटणी आहे, स्पीच थेरपिस्ट म्हणून डॉक्टर राहुल साळुंके आहे, डॉक्टर वागदे सर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि डॉक्टर गोराणे मॅडम ह्या सायकोथेरपिस्ट म्हणून आहे. तर याच्यात वेगवेगळ्या आजारासाठी, म्हणजे स्ट्रोक म्हणा, पॅरालिसिस म्हणा, लहान बाळांसाठी बोलण्याचा प्रॉब्लेम, बोबडेपणा बोलण्यात येतं, किंवा उदासता किंवा लक्षात राहत नाही, हे सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यात कव्हर करणार आहे. शिबिर हे सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. परभणी येथील संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सदर खटला जलदगती न्यायालयात चालून आरोपींना कठोर शासन करावे या मागणीसाठी संविधान संरक्षण समिती धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. परभणी शहरातील स्मारकाजवळील संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व सदर घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा या मागणीसाठी संविधान संरक्षण समिती धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परभणी येथील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांवर जे काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावे. तसेच या घटनेतील मुख्य सूत्रधारास पोलीस प्रशासन हे मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न करून निंदनीय घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे या घटनेची उच्च स्तरावर चौकशी करून अशा पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी. पोलीस प्रशासनाकडून जो अन्याय सुरू आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या. त्याचप्रमाणे देशात सध्या नेहमीच संविधानावर हल्ले होत आहेत
अशा प्रवृत्तींना सरकारने वेळीच आवर घालावा ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक प्रमुख हरिश्चंद्र लोंढे, प्राध्यापक MB आतेकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश दाने, जेमिल मनसुरी, दीपक साळवे, ॲडव्होकेट संतोष जाधव, श्रीकृष्ण बेडसे, बबनराव वानखेडे, पोपटराव चौधरी, LR राव, धनंजय गाळणकर, पापालाल पवार, गोपी लांडगे, किशोर शेजवळ, गुंजू आयरे, अशोक सिरसाट, हर्षबोध मोरे, अशोक बाविस्कर, रामकृष्ण शिंदे आदी उपस्थित होते. निवडणुका होतात आणि सत्ता परिवर्तन होतं. राजकीय पक्षांनी जाहीर आपल्या मतदानाच्या फायद्यासाठी जाहीर स्टेजवर धर्मवाद, जातीवादाचे भाषणं करून जातीवाद लोकांना प्रेरणा दिली जाते. अशाच प्रेरणेतून मनुवादी RSSची प्रवृत्तीने उफाळलेले परभणी जिल्ह्यातली, परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी आमच्या देशाचं असलेलं प्रतीक, संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केली. ती नासधूस करणं म्हणजे देशावर एक तो हल्लाच आहे, संविधानावर हल्ला आहे. हे एक कृत्य की सामाजिक उद्रेक कसा होईल, देशामध्ये अशांतता कशी माजेल, दंगली कशा होतील, हे भडकवण्यासाठी असे मनुवादी कृतीच्या लोकांना पुढे केलेलं जातं. आणि त्यांना ते मनोरुग्ण आहेत म्हणून पोलीस प्रशासन पाठीशी घालते, जेणेकरून घटनेवर पडदा पडावा. तो व्यक्ती मनोरुग्ण नसून तो मनोवादी वृत्तीचा रुग्ण आहे. आणि अशा मनोवादी वृत्तींना शासनाने ठेचून काढलं पाहिजे. शासनाची मुख्यतः जबाबदारी आहे जनतेचे, संविधानाची, जनमालाची सुरक्षा ठेवणं, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं ही शासनाची जबाबदारी असून शासन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतं. RSSचा मुख्य उद्देशच आहे की देशात दीर्घकाळ सत्ता राबवायची असेल तर दलित मुस्लिमांना हल्ले करायचे, त्यांना टार्गेट करायचं. त्याच स्वरूपाचं आमच्या बहुजनवादी, पुरोगामीवादी आणि आंबेडकरवादी लोकांना उत्स्फूर्त करायचं, उद्रेक करायचा. या उद्रेक कसा होईल आणि जातीय दंगली कशा होतील या हेतूने परभणी येथे कृत्य झालेलं आहे. या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅकमध्ये केस चालून त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे झालं पाहिजे. तसेच तिथे आंबेडकरीवादींनी जे उद्रेकाने जे काही आंदोलन केलेलं आहे त्यांच्यावरचे खोटे गुन्हे मागे घ्यावेत. तसेच या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्या सूत्रधारापर्यंत पोहोचून त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी. म्हणून आम्ही इथं पुरोगामी विचार मंच, आंबेडकरवादी, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, इतर अनेक सामाजिक संघटनेचे प्रमुख लोकांच्या इथं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत. धुळे तालुक्यातील सोनगीर येथील श्री संत गुलाबबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त श्री संत गुलाबबाबांच्या प्रतिमेची शनिवारी शोभायात्रा व पादुका मिरवणूक काढण्यात आली. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर मुकुंदराज महाराज यांच्या मार्गदर्शनाने धुळे तालुक्यातील सोनगीर येथील श्री संत गुलाबबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी श्री संत गुलाबबाबांच्या प्रतिमेची शोभायात्रा व पादुका मिरवणूक काढण्यात आली. वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शनिवारी रात्री 8 वाजता हरिभक्त परायण शाहीर लोणाग्रे महाराज यांचे कीर्तनही संपन्न झाले. शनिवारी सकाळी 11 वाजता शोभायात्रा व पादुका मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शनिवारी रात्री 8 वाजता हरिभक्त परायण शाहीर लोणाग्रे महाराज यांचे जाहीर कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर रविवारी सकाळी गोपाल काल्याचे कीर्तन झाले व दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जोगी बाबा, हिरालाल माळी, सोनू भाटिया, नंदू पालांदूरकर, गोपाल उमक, माधवराव चौधरी, RS पाटील, शांताराम पाटील, डॉ. युवराज सूर्यवंशी, सुरेश जोगी, राजेंद्र वाणी, दुर्गादास धनगर, सुनील धनगर, सुनील बन्सीलाल धनगर, उषाबाई जाधव, पांडुरंग सैंदाने, निंबा कासार, दामू वाणी, पंकज पाटील, रामकृष्ण पाटील, संतोष पाटील, गोपीचंद पैसाने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराचा 8वा वर्धापन दिनानिमित्त संध्याकाळी कीर्तन 15/12/2024 वार रविवार रोजी सकाळी गोपाळ घरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ द्यावा ही नम्र. आज पालखी बाबा मंदिर समिती सदस्य आम्ही दरवर्षी या 8 वर्ष आमच्या पालखी गुलाबबाबा मंदिरापासून निघते. सरळ धनगर गल्ली, कासार गल्ली, बाबूर गल्ली, परदेशी गल्ली, नावी गल्ली, आता कासार गल्ली, शिवशक्ती मार्गे रद्द गल्लीने आम्ही जाऊ. दरवर्षी उद्या सकाळी, आज रात्री कीर्तन राहील, उद्या सकाळी महाप्रसादाचे भंडारा राहील. 8 वर्ष आहे आमच्या गुलाबबाबाच्या मंदिरात वार्षिक कार्यक्रम हा वर्धापन. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर
संभाजी ब्रिगेड धुळेतर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात 165 तरुण बेरोजगारांना मिळाली रोजगाराची संधी. श्री कल्पतरू दत्त मंदिर येथे दत्त जयंती जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. सेवा सुपर स्पेशालिटी निरोटामा व क्रिटिकल केअर सेंटर येथे मोफत रोगनिदान व उपचार शिबिर संपन्न. परभणी येथील संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. आणि गुलाबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आली शोभायात्रा व पादुका मिरवणूक. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.